मध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हात कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी नीट बघितलंस का? म्हणजे काय मला कळत नाही का? शेवटी ना मी त्याच्या छातीवर अर्धा तास उभे राहिले. अगं पण काहीच फरक नाही पडला त्याला. तुझा अर्धा तास त्याच्या छातीवर पडतो काय? तू त्याला वाचवतेस की मारतेस? अगं मी तुला नाही मारलं ग. आय नो की सगळं ऍक्सिडेंटली घडलं पण ऍक्सिडेंट नाही झाला. अगं तो किचन मध्येच मेला. अगं हो पण काहीतरी घडलं असेल ना म्हणजे. अगं तोच मला म्हणाला की मला मार म्हणून म्हणून मी त्याला मारलं. तो सर म्हणाला विहिरी थोडी मारतो विहिरी थोडी मारणारस का? हो तुला माहितीये ना माझ्याकडे मेडल्स आहेत म्हणून. थांब मी आणते हा दाखवाच बस बस. मेडलांची वेळ आहे का? अगं काहीतरी करायला हवं आता काय करूया? मी एक विचार केलाय. आपण ह्याला गोणीमध्ये भरूया आणि त्याला बाहेर फेकूया आणि गोणीमध्ये चिठ्ठी टाकूया. याचा आपण रश्मीने केलेला नाही. डोकं चालवू नको. हा आपल्याचे कांदे तोडू नकोस. मी आहे ना मी विचार करते ना. काय करायचं? काय करायचं? आपण असं करूया याला आधी बाहेर म्हणूया. ओके ओके तू त्याचे हात पकड मी याचे पाय पकडते. पकडेल ना? हो 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 हा ठीक आहे चला. हळू हळू वहिनी केवढं जड आहे ग. खरंच ग काही करून ना याला आपण घराच्या बाहेर काढायला हवं लवकरात लवकर. अगं पण ह्याचं वजन कुठे आपल्याला झेपवणार आहे. काही झालं तरी काढावं लागेल. समजा तुझा दादा आला तर मग काय होणार. सायली हा आज तू घरी ह्याची विल्हेवाट लावायची होती ना. विल्हेवाट वाट दाखवायची होती वाट. कुणाला मला रे मला डान्स कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायचं तर मग वाट. अरे पण हा का असा मध्ये अजगरासारखा बसलाय याला काय काम धंदे नाहीत. अहो हा सारखा झोपतो. मग याला पाणी द्यायला सांग. तर मेल्यावर हा कसला पाणी देतोय. काय म्हणजे हा मेला कसलं पाणी देतोय नाही का. सारखा झोपतो इथे तो. मग तू पाणी आण ना. आम्ही उठलो की हा मग पडेल ना. हा काय पडेल. अहो तुम्ही जाऊन जरा पाणी घ्या ना. काय चाललंय काय तुमचं. कसं कळत नाही. हे काय बोलतात काहीच कळत नाहीये. पाणी पण कोण देत नाही मला. उचलूया ना चल हे यायच्या आत ना आपण उतरण्याचा प्रयत्न करू. ए उचल अरे हे सत्तू का पडला असा. अरे हा तर मेलाय. कुणी केलंय. मी नाही मारला त्याला. मी त्याला खरंच नाही मारलं. तो मला चिरी चॉप शिकवत होता. मी त्याला चॉपकन मारला आणि तो मेला. हे सगळं मुद्दाम तूच केलंयस तूच मारलंयस. नाही रे त्याला मारलंय. आपली रश्मी असं कधी काही करेल का. ग सकाळी नाश्ता करता नाही का ही म्हणत होती माझं डायटर ह्यानी बिघडवलं ना तर मी याचा खून करेन म्हणून. मला त्याला नाही मारायचं होतं का दादा. नाही अहो नाही हो खरंच असं नाही. तुम्ही रश्मीला नका ओरडू. काय सायली कायद्यासमोर नाती गोती विसरायची असतात. रश्मी, मला तुला अटक करावीच लागणार. अटक नाही नाही. अहो असं काय करताय. अहो समजून घ्या ना. अहो मी काय सांगते. अहो असं काय करता. तुमची बहीण आहे ना ती असं काही करेल का. तिच्या हातून चुकून झालं. मी मगासपासून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. हो मी तेच सांगते. कोण कोण कोण. अगं हे आले होते ना आता. नाही ते तुला पकडणार होते. अगं कोण कोणी नाहीये इथे. कोणी नाहीये. तुला माहितीये का लवकरात लवकर आपण ह्याची विल्हेवाट लावायला पाहिजे. हे आले ना तर तुला पकडतील. तुला बेड्या घालतील. तुला जेलमध्ये देतील. नाही रश्मी काहीतरी करायला हवं. चल तेवढा दुसरं कोणी आलं तर दुसरं कोण कशाला येईल. दार पण उघडा. दाराची कडी पण नाहीये. वहिनी बंड्या कोले ओळखलं काय. हो ओळखलं ना. आता तू कशाला इथे कडून म्हटलायस. काय? नाही म्हणजे तू इथे कशाला आलायस. हा जेल मधून सुटलो आणि डायरेक्ट तुम्हालाच भेटायला आलो. काय रश्मीताई बरं आहे ना. हो
जेलमध्ये सगळं व्यवस्थित, सगळं काही चांगलं? हा, सध्या कैद्यांना चांगल्या सुविधा पुरवतात. पण तुम्ही कशाला विचारताय? मला काही दिवसांनी जेलमध्ये जावं लागेल ना म्हणून. हा? तुम्ही कशाला जेलमध्ये जाताय? नाही म्हणजे ते इन्फेक्शन करण्यासाठी ना म्हणून. अच्छा अच्छा. बरं, तू निघतोयस ना? हो, आताच मी आलो तुम्हाला भेटायला आणि लगेच कसा जाणार? मग काय तुझी खणा नारणाने ओठी भरू का मी? हो वहिनी, रागवता कशाला? मी काय चुकीच्या वेळेवर आलो का इथे? आमची वेळच चुकली आहे. ठीक आहे मग, सीताराम भाऊला भेटायला मी पुन्हा कधीतरी येतो. ओके, बाय बाय. एक प्रश्न विचारायचा आहे. हा. खून झाला असेल तर किती वर्षाची शिक्षा होते? काय नाही, जास्तीत जास्त जन्मठेप, नाहीतर सरळ फाशी. आणि चुकून खून झाला असेल तर? चुकून कसा खून होईल? आता जातोयस ना? हा, पण मगाचपासून बघतो हा माणूस कोण आहे? ना हालत आहे ना डुलत आहे. अरे तो लुळा पांगळा आहे. पण तो बोलत पण नाही काय? म्हणजे तो मुका पण आहे रे. बघत पण नाहीये तो. आंधळा आणि भैरा पण आहे. अच्छा अच्छा, म्हणजे त्याचा एकही अवयव काम नाही करत तर? कसं असणार? मीच खून केलाय ना. काय म्हणजे तुम्ही खून केला? खून खून खून! बहिणी, तू हे काय केलास? अगं आता मी काय करू? तू खून खून ओरडायला लागला, मग मी तुझ्या पद्धतीचा चॉप दिला. अगं एका तर थोडा आता दोघांची विल्हेवाट लावावी लागणार. अरे देवा. उचल उचल, अरे उचल. मला कशाला उचलतोयस? काय? अरे मला कशाला उचलतोस? मी बॉसला सांगतो फोन उचलत नाही. अरे तो कसा उचलेल? तो गेल्यावरती त्याला वहिनीने डिश खायला घातल्या नसतील काय? आता तो कसा उठेल? बरोबर बोलला, एक नंबरचा खादड माणूस आहे. पण मी काय म्हणतो, तुझ्याकडे काय आयडियाची कल्पना वगैरे नाहीये? अरे लय याच्या आयडियाच्या कल्पना अशा बाहेर, पण ते कल्पनेने थोबाडीत मारले असून सगळ्या कल्पना गायब झाल्या. बरं झालं माहितीये, एवढे दिवस आपण दोघच होतो. खर्च भागवताना नाकी 9 यायचे, आता हा तिसरा आलाय. अरे बाबा, माझ्या आयडियाची कल्पना आहे ना. मग काय काय काय? अरे तुला माहिती नाही का, बॉस जेलमध्ये होता खडी फोडायला, तर खडी फोडल्यानंतर पैसे मिळाले जातील ना, ते आपल्या कामाला येतील की नाही? हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. त्यासाठी डोकं लागतं. कुठे जा तिकडे भिंतीवर आपट, लागेल. लागेल ना खरंच? मग लागणारच ना. म्हणजे विचार करायच्या गोष्टी बाहेरच्या, त्याचा विचार करू नकोस ना तू. असं काय? चल फोन मार. तू म्हणालास ना मार. अरे बॉसला फोन कर. मग असं बोल ना, शब्दाचा अर्थ वेगळा निघतो ना. फोन मार बोलतोय. लागलाय रे, कॉलर टून लागली आहे. कॉलर टून. काला कवा काट खाएगा, सच्ची बोल. काला कवा काट खाएगा, काला कवा कालिया कुठे कडमडलाय कोणाच ठाऊक. अरे मी काय बोलतोय, बऱ्याच दिवसांनी जेल मधनं आलाय ना, नौटक मारायला गेला असेल. म्हणतात ना, कोळसा किती उघडा तरी काळ. चल आपण बघूया त्याला. तो सीताराम भाऊंच्या घरी गेलाय का नेमका कुठे कडमडलाय ते? हा कुठेतरी कडमडला असेल. चल 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 बघूया. चल चल. बहिणी, अगं सत्तूला तर आपल्याला हलवता येईल, पण या दगडाचं काय? मला वाटतं ना, हा मेला नाहीये, हा बेशुद्ध झालाय. शुद्धीवर आला ना की माझे काही कळत नाहीये ग बाई. असं नको. शुद्धीवर आला. वहिनी, काय झालं? वहिनी, मार बापरे. बहिणी, आता काय करायचं? हो ना, आपल्याला आता सत्तूला बाहेर नाही काढता येणार. हा गाव कोंगाट घालेल का? पण ह्याची बॉडी? आपण असं करूया, आपण असं दाखवू की सत्तू मेलाच नाहीये, तो ह्याच घरात असा वावरतोय. ह्याला आपण कुठे लपूया. कुठे लपूया? किचन मध्ये नको, तिथेच मेलाय तो. बेडरूम मध्ये लपूया. ह्याच्याकडे राहायला उचलूया. अरे कावळ्याच्या तोंडात
आई ते काय करतोय? आम्ही तिकडे वाट बघतो आणि हा इथे बसलाय. नाही तर काय? कोणाचं घर आहे? तुम्ही कोण आहे? मी वडील आहे आणि ही आई आहे. चल बाळा घरी तुला दूध भात भरवते. मी इथे कसा आलो? ह्याच्या हा विसरलं की काय सगळं? अरे ह्याच्या मेंदूला जबरदस्त मार लागलाय. मारबीर काय नाही, जेलमध्ये होता ना पोलिसांचे फटके पडले असतील त्याचा दुष्परिणाम दिसतोय मला. पोलिसांचे फटके खाऊन कसला काळा निळा पडलाय बघ. मग आधी कुठे गोरा होता? आधीपासूनच तो काळा निळा आहे. तुमचं नाव काळा आणि निळं आहे काय? हो मग माझं नाव काय आहे? जांभळा. जांभळा. याचा गजनी झालाय. अरे बापरे. वहिनी कसं आहे, बरं आहे ना? तुम्ही कधी आलात? आता झालं. बरं काय चहा वगैरे राहू देतो ना, उगाच कॉफी असेल तर घेऊन या. तू हॉटेलमध्ये आलास काय? ऑर्डर सोडतोस ते? वहिनी तुम्ही काही त्रास घेऊ नका, मी सत्तूला सांगतो. सत्तू काय करतोय? काम करतोय हा कुठे? किचन मध्ये आंघोळ करतोय. किचन मध्ये आंघोळ? नाही नाही म्हणजे बाथरूम मध्ये. बाथरूम मध्ये काय करतोय? म्हणजे चहा बनवतोय ना. बाथरूम चहा. तुमच्याकडे सगळ्या जागा चेंज झाल्यात काय? वास्तुशास्त्रज्ञ आलेला. हो हो म्हणजे काय झालं माहितीये का, किचन मध्ये पाणी येत नव्हतं, बाथरूम मध्ये पाणी येत होतं ना, म्हणून त्याने बाथरूम मधलं पाणी काढलं आणि किचन मध्ये गेला. तिथे पटकन आंघोळ केली आणि मग त्याने चहा करायचा होता म्हणून तो बाथरूम मध्ये गेला आणि त्याने चहा केला. मग आता पिऊनच जाऊया. नको, चहा संपला. हा चहा संपला. दूधही संपलं हो ना, मग तो हो म्हणाला. मग तोही संपला. हा काय? तू म्हणाला दूध संपलं. हा हा हा. वहिनी मला तुमचं गुपित समजलंय. काय समजलं? बॉसनी सांगितलंय. काय सांगितलं? तो काय सांगणार, त्याला कायच आठवत नाहीये. आठवत नाहीये म्हणजे? व्हेरी गुड. व्हेरी गुड काय? त्याला आठवत नाही ते व्हेरी गुड. नाही नाही म्हणजे या कोण नाही? बघा असं करतो. ह्या कोण? ही तुझी मावशी आणि ती तुझी आत्या. नमस्ते. तू आज जाऊ नको, तू बाहेर चल. आणि लहान मुलासारखं करायला लागलाय. काहीतरी ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. बघितलं बघूया, पाहिजे. चला बघूया. वहिनी अगं त्या सत्तूचं काय करायचं आता? हो आता आपण या लोकांसमोर कसं ऍक्टिंग केली की सत्तू इथेच आहे, घरातच आहे, असंच सगळं सांगायचं. आणि थोड्या वेळाने सत्तूला उचलूया आणि गार्डन मध्ये नेऊन ठेवूया. लोकांना वाटेल तो गार्डन मध्ये मेलाय, तुझ्यावर कोणाला संशय येणार नाही. हा आपण असंच करूया. बरं तूच आहेस ग, नाहीतर माझ्यावर कोणी विश्वास ठेवला असता मी आहे ग? ना, मी आहे ना. आता काय झालं? मावशीची आठवण येते. अरे देवा, आता तिची तुला का आठवण येते? मुर्दा उचलेला असून आपल्यासोबत कोणीतरी असताना. तिच्या पोटात ते कधी राहतं का? कोण? मी घेते दे. हॅलो कोण? हॅलो, मी बोलते मावशी. हा मावशीचा फोन आहे. हा बोल. अगं तू मरणार नाहीस. का? आत्ताच तुझी आठवण काढली आम्ही. मला पण तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते. मुत्तूची पण आठवण येते. आला का ग तू गावाहून? नाही अजून तर तो नाही आला. हो त्या सत्तूची पण खूप आठवण येते. तो पण लवकर मरणार नाही हो. मेला तो. काय ना मावशी, अहो तुम्ही गोव्याला गेल्यापासून ना आम्हाला तुमची खूप आठवण येते आणि हा मेला ना काहीच कामं करत नाही असं म्हणायचं होतं रश्मीला. हो मग मी लगेच येते आता. नाही 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 मावशी, म्हणजे तुमची एवढी आठवण येत नाहीये. तुम्ही असं करा, तुम्ही जरा आठवडाभराने या, म्हणजे इथलं सगळं आवरलेलं असेल. हा बरं बरं ठीक आहे. त्या सत्तूला फोन दे बघू. काय काय मावशी ऐकू येत नाहीये? अगं सत्तूला फोन दे. मावशी ऐकू येत नाहीये. हॅलो. पण मला नीट सगळं ऐकायला येत आहे. फोन दे आधी. सत्तू ऐकू येत नाही मावशी. हॅलो मावशी. इस मार्ग की सभी लाइनें व्यस्त है, कृपया आप 2 हफ्ते के बाद कॉल कीजिए. हॅलो हॅलो. मावशीने परत फोन केला तर? अगं ते सोड, तर बंड्याकोलाची स्मृती परत आली तर? अरे देवा. कावळ्याच्या तोंडात
असंच असतं रे. हा चल काय बस मांडीवर बसतोय. बस इथे बस. बस बस इथे. तुझ्या बापाने पैसे दिले का चॉकलेट आणायला? अरे मला वाटतं आपण जी भंकस केली ना की तू बाबा आणि मी आई येते त्याला खरं वाटलंय. अरे काय नाही रे, मागच्या वेळेला खंडणीची केस शेकली ना तेव्हा अशीच नाटकं करत होता. अरे पण ह्याच्या मागे काहीतरी लागलंय. बघू दे. हा हे बघ. अरे खरंच लागलं. मला वाटतं याची स्मृती गेले म्हणून असं काहीतरी करतोय. हा बघूया. म्हणून घाबरायची गरज नाही. का? माझ्या आयडियाची कल्पना. हे पण तू काहीच करत नाही. नाही चल. बघ आता मी हिप्नोटाईज करतो. हातानेच करतो. तू किती वर्षाचा आहेस? मी 5 वर्षाचा आहे. हा? मी कोण आहे? बाबा. हा कोण आहे? आई तू बॉयकट का केला? अरे बाळा हा बॉयकट नाही रे, हा बॉबकट आहे. अच्छा तुला वेणी बांधायची कटकट म्हणून तू बॉयकट केला. हे काही कटकट आहे. नाही तर काय? घोडा. घोडा घोडा आठवला बसला. घोडा घोडा, कुठे ठेवला तू? घोडा, अरे, काहीतरी आठवला पटकन हातात दे त्याला आठवेल काहीतरी. घोडा 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 घोडा. घोडा तरी आहे ही बंदूक आहे. दिवाळीत फटाकडे उडवायची. पण याच्यात फटाकडे कुठे आहेत? फाटकन मारेन. फटाकड्या बिटाकड्या. गेली तुझी आयडियाची कल्पना ही बघ. काय करू? या आयडियाची कल्पना टाकली खड्ड्यात आणि तुडवली मी. बाबा घोडा. आई तू घोडी बन ना. बाळा मी घोडी नाही बनू शकणार. बाबांना घोडा बनव. बाबा घोडा. मी जर घोडा बनलो ना आणि तू माझ्यावर बसलास ना तर घोड्याची पार मगर होऊन जाईल. आई मला कडेवर घे ना. अरे थांब थांब. ह्याला मागचं काहीतरी आठवतं का विचार. हा हा कदाचित त्याला मागचं आठवलं तर स्मृती परत येईल. बरोबर आहे. तुला आठवतं सायली वहिनीने तुला मारलं होतं. सायली मी नाही पाहिली. अरे आम्ही तुला हॉस्पिटल मधून पळवायला आलो नव्हतो का, तेव्हा सायलीचा धुतला होता. हॉस्पिटल मधून बाळ आणतात. काय बाळाने बाळसं धरलंय बघा. बाळाला काजळाची टीप लावा. दिसणार आहे का? त्यापेक्षा पीठ लाव लवकर दिसेल. आई मला कडेवर घे ना. आणि घे कडे लोट करून. खून खून खून. हे बाळाकडनं गण काढून घे ना तर आपला खून होईल. बाबा बाळा काय काय कसल्या लागल्याच्या खुणा आहेत. ए, मी तुला बाळ वाटतो काय? अरे मी बंड्या बंड्या. अरे हा बॉलची स्मृती परत आली. ऐकून तरी घ्या. त्या रश्मीने खून केलाय. खून. काहीतरी बोलू नकोस. त्या डोक्याला मागे मार लागलाय ना म्हणून तुला भास होत आहेत. काय झालेलं नाही. अरे मी त्या सीतारामाच्या घरात डेड बॉडी बघितली. डेड बॉडी. अरे आम्हाला कशी नाही दिसली मग. माझ्यावर विश्वास बसत नाही कसा मला आता नाही कळणार. तुम्हाला उद्या कळेल काय खरं आणि काय खोटं ते. समजला काय? साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी. प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल